students. So now at last, what happened with the aerosol particles? So in air current, so whatever the air particles or aerosol particles are present in air, so should have to be settled at specific place. आता पर्टिक्युलर प्लेस म्हणजे काय, आता ते कुठलाही असू शकते तर, आणि त्याचे काही मेकॅनिझम आता इथं दिलेले आहेत आपल्याला, तर ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, तर हे लास्ट स्टेप आहे. आता इथं मायक्रो ऑर्गॅनिझम आपण कन्सिडर केलेले आहे. सो दॅट्स वाय इट इज एरो मायक्रोबायोलॉजिकल पाथवे ऑफ डिपॉझिशन याला म्हटलेलं आहे. सो दिस इज द लास्ट स्टेप. So an airborne bioaerosol will eventually leave the turbulence of suspending gas, जो की सस्पेंडेड गॅस आहे. सो त्याला काय करतील, आता हे जे बायोएरोसॉल पार्टिकल्स आहेत किंवा एअरबॉर्न पार्टिकल्स आहेत ते काय करतील, ते तो जो फ्लो आहे किंवा टर्ब्युलन्स जो आहे, सो त्यामधनं काय करतील, ते बाहेर पडतील अँड विल अल्टिमेटली बी डिपॉझिटेड ऑन अ सरफेस बाय वन ऑफ कॉम्बिनेशन ऑफ इंटर रिलेटेड मेकॅनिझम. आता पुढीलपैकी काही मेकॅनिझम दिलेले आहेत, ज्या मेकॅनिझमनी काय होतील ते सेटल होतील किंवा डिपॉझिट केले जातील. एखाद्या प्लेसला त्यांनी सेटल झालेले आहेत पार्टिकल्स, तर त्या प्रोसेसला काय म्हणत आहे आपण, डिपॉझिशन म्हणत आहे. सो फर्स्ट स्टेप इज ग्रॅव्हिटेशनल सेटलिंग. नेक्स्ट इज downward molecular diffusion, then surface impaction, then rain deposition, then electrostatic deposition, आणि बाकीच्या पण काही मेथड्स आहेत पण त्या इथं काही मेन्शन केलेल्या नाही आहेत. तर ह्या महत्त्वाच्या मेथड्स आहेत. फर्स्ट इज ग्रॅव्हिटेशनल सेटलिंग, देन डाउनवर्ड मोलिक्युलर डिफ्युजन, then surface impaction and rain deposition as well as electrostatic deposition. डिपॉझिट होत आहेत. ठीक आहे, जे काही एअर मधले पार्टिकल आहेत तर त्यांची इथे डिपॉझिशन होत आहे, त्यांना सेटल करत आहे आपण. सो these processes are linked in different ways, and even though viewed separately, they all combine to create a constant, if not steady, deposition of particles. ठीक आहे, कंबाईनली ते काय करतील, आता वेगवेगळ्या मेथड अफेक्ट होतील एखादा जो पार्टिकल आहे त्यावर व एखाद्या टाईपचा जो पार्टिकल आहे त्यावर. ठीक आहे, सो ऑल दीज मेथड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डिपॉझिशन ऑफ पार्टिकल्स इन कॉम्बिनेशन. सो फर्स्ट इज ग्रॅव्हिटेशनल सेटलिंग. आता याच्या नावामध्येच मेन्शन केलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मे बी एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन पार्टिकल्स डिपेंडिंग ऑन अगेन देअर साईज ॲज वेल एज देअर डेन्सिटी. ठीक आहे, प्लस विस्कॉसिटी ऑफ एअर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं असते. तर ग्रॅव्हिटेशनल सेटलिंग, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होईल पार्टिकलवर आणि अल्टिमेटली काय होईल, नंतर तो पार्टिकल जो आहे तो सेटल होईल तिथे. ठीक आहे, हा एअरमध्ये फॉर ही अर्थची सरफेस आहे. फॉर एक्झाम्पल these are the particles which are present in air. So gravitational force exert करेल अर्थ ह्या पार्टिकल्सवर आणि अल्टिमेटली ते काय होतील, या सरफेसवर सेटल केले जातील. सो ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, तर हे मेन मेकॅनिझम आहे. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्यामुळेच पार्टिकल, मोस्ट ऑफ द पार्टिकल्स काय होत आहेत, डिपॉझिट होत आहे. सो द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्ट्स ऑन ऑल पार्टिकल्स हेवियर दॅन एअर. एअरपेक्षा जे पार्टिकल हेवियर आहे ते अल्टिमेटली सेटल होतील. सो पुलिंग देम डाऊन अँड इसेन्शियली प्रोव्हाइडिंग स्पेशियल अँड टेम्पोरल लिमिटेशन टू द स्पीड ऑफ एअरबॉर्न पार्टिकल. तर त्यामुळे काय होईल, स्पेशियल म्हणजे ते फार काही लांब डिस्टन्सपर्यंत पार्टिकल जाऊ शकणार नाही. टेम्पोरल म्हणजे टाईमचं, जे मगाशी म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ते ना, पार्टिकल कसे ट्रान्सपोर्ट होतात. ते ट्रान्सपोर्टचे आपण टाईप घेतले होते बेस्ड ऑन टाईम रिक्वायर्ड ॲज वेल एज डिस्टन्स
जे काही कव्हर केलं जाते किंवा किती डिस्टन्सपर्यंत पार्टिकल ट्रान्सफर होतात. तर ह्यामुळे काय होते, टेम्पोरल लिमिटेशन सुद्धा येते पार्टिकल वर, आणि जास्त वेळ पार्टिकल एअरमध्ये सस्पेंडेड राहणार नाही आणि जास्त लांबपर्यंत ते जाऊ शकणार नाही बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल सेटलिंग. तर हे एक मेकॅनिझम आहे की ज्यामुळे पार्टिकल काय होऊ शकतात, डिपॉझिट होऊ शकतात. तर हे स्टोक्स लॉनी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. सो इन अब्सेन्स ऑफ एअर मुवमेंट, ठीक आहे, म्हणजे त्यांनी एअरची मुवमेंट कन्सिडर केलेली नाही आहे. जर तुमच्या घरामध्ये फॅन चालू असेल आणि तो बंद केला, ठीक आहे, त्या वेळेला त्या पार्टिकलवर काय इफेक्ट होत आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कन्सिडर केलेल्या आहेत. तर त्यांनी कन्सिडर करत असताना ग्रॅव्हिटेशनल पुल, ठीक आहे, पार्टिकलची डेन्सिटी किती आहे, जास्त आहे कमी आहे, डायमीटर कमी जास्त आहे, एअरची विस्कॉसिटी कशी आहे. तर हे काही पॉईंट्स स्टोकनी काय केलेले आहेत, लॉमध्ये त्याच्या कन्सिडर केलेले आहेत. ठीक आहे, जर पार्टिकलची डेन्सिटी जास्त असेल, डायमीटर पण जास्त असेल, तर इझिली तो काय होईल, सेटल होईल. डेन्सिटी कमी असेल तर सेटल होणार नाही. तर इथे एक मेकॅनिझम दिलेला आहे. तर ह्या स्ट्रेट मेकॅनिझम दाखवलेला आहे इथं. आता इथं एअर करंट अपसेट आहे. सिम्पली पार्टिकल आधी त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला असतील कुठंतरी, आणि तिथनं ते काय होत आहेत, सेटल होत आहेत ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, पार्टिकल्स ठीक आहे. तर हे फंक्शन कशाचं आहे, अर्थ, ग्रॅव्हिटेशनल पुल, पार्टिकलची डेन्सिटी, पार्टिकलची डायमीटर अँड विस्कोसिटी ऑफ एअर. तर ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. तर इतर रँडम एअर मुवमेंट जी असते ती कन्सिडर केलेली नाही आहे. त्यामुळे सिम्पल एका डायरेक्शननी काय होतं, इथं सेटलिंग होताना आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट मेकॅनिझम ऑफ डिपॉझिशन इज डाउनवर्ड मॉलिक्युलर डिफ्युजन. ठीक आहे, आता नावामध्येच त्याच्या सर्व काही डिफ्यूज होत आहेत पार्टिकल. ठीक आहे, डाउनवर्ड मॉलिक्युलर डिफ्युजन ज्याला म्हटलेलं आहे खालच्या साईडला. So can be described as a randomly occurring process caused by natural air current. म्हणजे एअर करंट पण चालू असेल आणि एअर करंट चालू असताना सुद्धा काय होतील, पार्टिकल अर्थच्या सरफेसवर डिपॉझिट होतील. ठीक आहे, जसं एअरचं करंट आहे फॉर एक्झाम्पल, ते पार्टिकल इथं आपल्याला डिपॉझिट झालेलं दिसतं. ठीक आहे, नॅचरल एअर करंट अँड एडीज that promote and enhance the downward movement of airborne particulates. तर एअर आणि तिथं करंट जर आलेला आहे तर जनरली पार्टिकल तिथं सेटल होण्यासाठी इथं हेल्प करत आहे. ठीक आहे, रँडमली ऑकरिंग प्रोसेस आहे. सो दिस रँडम मुवमेंट एक्झिस्ट इवन इन रिलेटिव्हली स्टील एअर अँड टेंड टू बी इन डाउनवर्ड डायरेक्शन बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट. तर ही रिलेटिव्हली स्टील एअर जे आहे त्यामध्ये आणि एक डाऊनवर्ड डायरेक्शननी सुद्धा पार्टिकल काय होत आहे तिथं सेटल होताना आपल्याला दिसत आहे ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट. ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट सुद्धा इथं काय होत आहे, एक्झर्ट होत आहे पार्टिकल. सो ॲज अ रिझल्ट मेजर्ड रेट ऑफ ग्रॅव्हिटेशनल डिपॉझिशन टेंड टू बी ग्रेटर दॅन दोज प्रेडिक्टेड बाय स्टोक्स इक्वेशन. तर इथं ग्रॅव्हिटेशनल डिपॉझिशन जो आहे त्याचा जो रेट आहे तो काय असेल, तर जास्त असेल ड्यू टू डाउनवर्ड मॉलिक्युलर डिफ्युजन अँड ग्रॅव्हिटेशनल सेटलिंग. सो द increase in rate of deposition is due to added effect of downward molecular diffusion. म्हणजे आधी ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण इफेक्ट मध्ये आहे आणि एक डाउनवर्ड मॉलिक्युलर डिफ्युजन सुद्धा पार्टिकलचं होत आहे. तर त्यामुळे काय होईल, डिफ्युजन जे आहे ते इन्क्रीज झालेलं दिसेल आपल्याला. सो फोर्स ऑफ वाइंड किती आहे त्यावर सुद्धा काय होईल, मॉलिक्युलर डिफ्युजन इन्फ्लुएन्स होईल. So molecular diffusion enhance deposition rate and to increase with increase wind speed and turbulence. ठीक आहे, म्हणजे मॉलिक्युलर डिफ्युजन जे आहे ते काय इन्हान्स करत आहे, डिपॉझिशनचा जो रेट आहे तो रेट टेंड टू इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग वाइंड स्पीड अँड टर्ब्युलन्स.
जशी हवेची स्पीड वाढेल तसे पार्टिकल डिपॉझिट होण्याची सुद्धा स्पीड इथं वाढेल. ठीक आहे, वाईनची स्पीड वाढल्यानंतर. तर इथं बघा डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलेलं आहे की मॉलिक्युलर डिफ्युजन होताना दिसत आहे आपल्याला, है ना. हे पार्टिकल जे आहेत वेगवेगळ्या डायरेक्शननी रँडमली काय होत आहेत, डिफ्यूज होत आहेत. आधी काय होतं, आपण ग्रॅव्हिटेशनल सेटलिंग दाखवताना स्ट्रेट डायरेक्शननी दाखवतो. आता इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण यांच्यावर एक्झर्ट होत आहे, प्लस यांचं मॉलिक्युलर डिफ्युजन सुद्धा होत आहे. सो दॅट इज अनदर वे ऑफ सेटलिंग और डिपोजिशन ऑफ एरोसॉल पार्टिकल्स. ठीक आहे, हे बघा इथं सेटल होताना दिसत आहेत नंतर आपल्याला. सो ड्यू टू डाउनवर्ड मॉलिक्युलर डिफ्युजन. सो इट इज अ नॅचरली ऑकरिंग प्रोसेस कॉज बाय एअर करंट. एअरचं करंट आहे, वेगवेगळ्या डायरेक्शननी काय करेल, पार्टिकलला मूव्ह करेल. And eddies, so that promote and enhance the gravitational settling of airborne particles. So although molecular diffusion can occur in any direction, ठीक आहे, डायरेक्शन आता बघा इथं वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. So due to the effect of gravity, the overall trend of process result in downward movement and deposition. Ultimately काय होणार, पार्टिकल शेवटी त्याला सेटलच व्हावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामुळे ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स और ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट कसेही कुठल्याही डायरेक्शनने जाऊ द्या पार्टिकल, अल्टिमेटली ते काय होतील, इथं अर्थ सरफेसवर किंवा एखाद्या दुसऱ्या कुठल्या सरफेसवर सेटल झालेले आपल्याला दिसतील. द नेक्स्ट मेथड इज सरफेस इम्पॅक्शन. So it is the process by which particles make contact with surface such as leaves, trees, walls and computer. जो भी surface असेल. So with impaction there is an associated loss of kinetic energy. Particle ची जी random movement आहे ना, associated जी kinetic energy आहे ती काय झालेली आहे, आता लॉस होईल. ठीक आहे, due to surface impaction. So in nature, so it is rare to find flat, smooth surfaces on which wind currents are unobstructed. ठीक आहे, तर असं काही नाही आहे की बा तुम्हाला एकदम फ्लॅट आणि स्मूथ सरफेस मिळेल, त्यावरनं वाईड करंट काय होईल, ऑब्स्ट्रक्टेड होऊन जाईल. So thus surface impaction is a very critical factor influencing transport and deposition, स्पेशली फॉर बायो एरोसॉल. ठीक आहे, क्रिटिकल फॅक्टर आहे, महत्त्वाचा आहे. इन्फ्लुएन्स कशाला करतो, ट्रान्सपोर्ट आणि डिपोजिशनला. बघा आपण इम्पॅक्शनची मेथड पाहिलेली आहे. सरफेसवर काय होत आहे, इम्पॅक्ट होत आहेत पार्टिकल्स. पेट्री प्लेटचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण सेटलिंग प्लेट टेक्निकमध्ये. ठीक आहे, तर सरफेसवर इम्पॅक्ट होत आहेत पार्टिकल्स, जो कुठला सरफेस असेल. ठीक आहे, तर याला सरफेस इम्पॅक्शन म्हटलेलं आहे. सो इम्पॅक्शन पोटेन्शियल इज द रिलेटिव्ह likelihood that an airborne object will collide with another object in its path. ठीक आहे, लाईकलीहूड आहे ही सगळी काही जो इन्सिडन्स घडेल तिथं. सो इम्पॅक्शन पोटेन्शियल इज दी रिलेटिव्ह लाईकलीहूड that an airborne object will collide with another object in its path. So impaction does not necessarily result in permanent deposition. ठीक आहे, पण काय परमनंट डिपोजिशन होईलच याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे, नेसेसरी नाही आहे. So once a particle collide with an object, it has the potential to bounce. जरी इथं पार्टिकल पडला तरी तो बाउन्स होण्याची चान्सेस आहेत. ठीक आहे, सो इट हॅज पोटेन्शियल टू बाउन्स. सो बाउन्सिंग ऑफ अ सरफेस causes the particle to re-enter air current at a lower rate, so which can have one of two effects. तर याचे दोन इफेक्ट होऊ शकतात.
बाउन्सिंग जर झाली तर पार्टिकल आदळणार, बाउन्स होणार आणि एअरमध्ये एंटर होणार. तर त्याचे दोन इफेक्ट होऊ शकतात. इट कॅन अलाउ सबसिक्वेंट डाऊनवर्ड मॉलिक्युलर डिफ्युजन. आता तसं जर झालं, एखाद्या सरफेसवर जर आदळले पार्टिकल, पुन्हा मॉलिक्युलर डिफ्युजन होईल आणि पार्टिकल काय होतील, सेटल होतील दुसऱ्या ठिकाणी. अँड ग्रॅव्हिटेशनल सेटलिंग टू ऑकर अँड रिझल्टिंग इन डिपोजिशन ऑन अनदर नियरबाय सरफेस. कुठल्या तरी नियरबाय सरफेसवर पार्टिकल काय होत आहे, आता इथं सेटल होत आहे. ऑर सो इट कॅन अलाउ द पार्टिकल टू एस्केप द सरफेस अँड वन्स अगेन री एंटर द एअर करंट. किंवा आता इथनं काय होईल, धूळ झटकली समजा, तुम्ही धूळ प्रेझेंट आहे एखाद्या चादरीवर किंवा कुठल्याही सरफेसवर, तर ती धूळ काय होईल, एक तर एअरमध्ये एंटर होईल, नाहीतर लगतच्या बाजूच्या सरफेसवर कुठल्या तरी जाऊन बसेल, आहे ना. तर इम्पॅक्शनचा हा एक पॉइंट असा होऊ शकतो. ठीक आहे. इम्पॅक्शन इज इन्फ्लुएन्स बाय वेलॉसिटी अँड साइज ऑफ पार्टिकल ॲज वेल ॲज द साइज अँड शेप ऑफ सरफेस इट इज अप्रोचिंग. ठीक आहे. म्हणजे आता वेलॉसिटी आणि साइज जर असेल तर चान्सेस जास्त आहेत पार्टिकल सेटल होण्याचे. ठीक आहे. ॲज वेल ॲज द साइज अँड शेप ऑफ सरफेस इट इज अप्रोचिंग. आता कुठल्या सरफेसवर आहे, त्याचा शेप कसा आहे, असा आहे ना, कर्व आहे, कसा आहे, स्ट्रेट आहे, कुठल्या टाईपचा सरफेस आहे त्यावर डिपेंड करेल इम्पॅक्शन कुठल्या पद्धतीने होईल. साईज जर जास्त असेल तर जनरली इम्पॅक्शन जास्त होण्याचे चान्सेस आहे. The next method of deposition is rain and electrostatic deposition. So rainfall and electrostatic charges also can affect deposition. ते पण अफेक्ट करू शकतात डिपोजिशनला. सरळ सरळ पाऊस पडला म्हणजे त्यासोबत तो काय करणार, एअरमधले पार्टिकल सुद्धा खाली घेऊन. So rainfall deposition occurs as condensation reaction between two particles, that is raindrop and bioaerosol. ठीक आहे. तर ही कंडेन्सेशन होईल पार्टिकलचं आणि रेनड्रॉपचं. सो विच कंबाईन अँड क्रिएट अ बायोएरोसॉल विथ ग्रेटर मास अँड विथ सेटल, सो विच सेटल फास्टर. ठीक आहे. आता हा ड्रॉपलेट आहे आणि हा ड्रॉप आहे वॉटरचा, रेनचा. ते ड्रॉपलेट काय होतील, आता याच्यामध्ये कंबाईन होऊन जातील, है ना. त्याचं मासही वाढलेलं आहे, डेन्सिटी वाढलेली आहे, सेटल होण्याचे चान्सेस काय झालेले आहेत, वाढलेले आहेत. ठीक आहे. आता तसं या पार्टिकलला खाली यायला वेळ लागेल. सो एक्झाम्पल्स इन्क्लूड क्लॉस्ट्रिडियम स्पोर, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनियम, त्याचे स्पोर्स. So alone has calculated terminal velocity of 0.016 centimeter per second. एवढ्या स्पीडनी तो पार्टिकल एका सेकंडमध्ये खाली येऊ शकतो. So same for bioaerosol. If it condenses with another particles such as water droplet, so has a greater mass and thus greater terminal velocity. तर त्यामुळे त्याची वेलॉसिटी सुद्धा वाढेल. जसं की आता वरून जर तुम्ही बॉल आणि मोठा दगड फेकला, बॉलची डेन्सिटी कमी आहे त्यामुळे त्याची वेलॉसिटी कमी असेल, आणि दगड जर फार जड असला तो जर फेकला त्याची डेन्सिटी जास्त असेल, आहे ना. त्याची स्पीड सुद्धा काय झालेली असेल, इन्क्रीज झालेली असेल, वेलॉसिटी सुद्धा काय झालेली असेल, त्याची इन्क्रीज झालेली असेल. सो इफ क्लॉस्ट्रिडियल स्पोर्स वेअर टू कंडेन्स विथ वॉटर ड्रॉपलेट, सो दॅट डबल द बायोएरोसॉल डेन्सिटी फ्रॉम 1.3 to 2.6 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. टर्मिनल वेलॉसिटी जी आहे इंक्रीज होत आहे फ्रॉम 0.016 to 0.032 सेंटीमीटर. ठीक आहे. सो दॅट डबल द बायोएरोसॉल डेन्सिटी. म्हणजे बायोएरोसॉलची डेन्सिटी जर वाढली समजा, आता तुम्ही डेन्सिटी किती होती, 1.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, म्हणजे एका ml मध्ये एवढी डेन्सिटी आहे. नंतर तुम्ही डबल केली डेन्सिटी. ठीक आहे. 2.6 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. तर त्यावेळेला काय वेलॉसिटी सुद्धा वाढेल. आपण मगाशीच पाहिलं
स्टोन आहे, स्टोनची डेन्सिटी जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू बॉल. ठीक आहे. So overall efficiency of rain deposition also depends on the spread of area of the particle plume. So larger, more diffuse plumes undergo stronger impaction than smaller. So more concentrated plumes. So rain deposition is also affected by intensity of the rainfall. Rainfall ची intensity किती आहे त्याच्यावर सुद्धा depend. Heavier the rainfall, the greater are the overall rates. जेवढा पाऊस जास्त असेल तेवढा ओव्हरऑल रेट जो आहे तो पडण्याचा जास्त असेल. And the number of condensation reaction and greater is the subsequent increase in rain deposition. जेवढं जास्त पाऊस पडेल, रेन होईल, तेवढे जास्त काय होईल, पार्टिकलचं डिपॉझिशन होईल. ठीक आहे. So electrostatic deposition also condenses bioaerosols. So what is based on the electrovalent particle attraction. Electrovalent particle attract वर काय होता है, कंडेन्सेशन होता है, छोटे पार्टिकल्स काय होता है, कंबाईन होता है आणि कंबाईन झाल्यानंतर एक मोठा पार्टिकल भेटत. ठीक आहे. इथं काय होतं आहे, इलेक्ट्रोव्हॅलंट पार्टिकल अट्रॅक्शन जे आहे पार्टिकलमध्ये, अपोजिटली चार्ज पार्टिकलमध्ये ते होत आहे. सो चार्ज असतोच पार्टिकल म्हटलं म्हणजे हे ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे, एक तर पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह पार्टिकल अट्रॅक्ट होतील एकमेकांकडे. ठीक आहे. आणि त्याचे लार्जर पार्टिकल्स तयार करतील आणि त्याचं मास अल्टिमेटली काय असेल, जास्त असेल. सो चार्ज आहे. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑल्सो हॅव an overall negative charge, so associated with their surface at neutral pH. ठीक है, negative charge असतो. So these negatively charged particles can associate with other positively charged airborne particles. त्यासोबत associate होऊ शकतात. So resulting in electrostatic condensation. त्यामुळे काय होईल, त्यांचं सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक कंडेन्सेशन झालेलं आपल्याला दिसेल. So the major phenomena occurring may be a coagulation effect between the particles. So much like the condensation of Clostridial spores with the water droplet. So which will increase the bioaerosol mass and enhance deposition. ठीक आहे. याच्यासारखंच आहे, म्हणजे कंडेन्स होत आहेत पार्टिकल त्या टाईपच. समजा एकत्र कंबाईन करत आहे आपण पार्टिकलला किंवा त्यांना कोॲग्युलेशन सुद्धा यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, कोॲग्युलेट होत आहे. सो इट माइट ऑल्सो बी अज्युम दॅट ॲज एन इलेक्ट्रोमॅग्नेटिकली चार्ज बायोएरोसॉल कम्स इनटू क्लोज प्रॉक्सिमिटी विथ इलेक्ट्रोमॅग्नेटिकली चार्ज सरफेस. ठीक आहे. इलेक्ट्रो अट्रॅक्टिव्ह और इलेक्ट्रो रिपल्सिव्ह इन्फ्लुएन्स मे बी प्रेझेंट. असंही होऊ शकते. चार्ज बायोएरोसॉल जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिकली चार्ज सरफेसच्या सुद्धा काय होऊ शकतो, कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतो. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह 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 पार्टिकल्स आहेत की इथं डिपॉझिट होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. तर उरलेले जे पॉईंट्स आहेत आपले ते आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे.